कांद्याच्या मार्केटमध्ये पुढच्या 2-3 दिवसात मोठी घडामोड घडणार आहेत आणि कालपासनं कांद्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ सुरू व्हायला लागली आहे. पुढचे 3 दिवस तुमच्या बाजारभावाला कलाटणी देणारे ठरणार आहेत. त्यामुळे ही कलाटणी कशी आहे, पुढच्या 3 दिवसात काय घडणार आहे, हा सगळा व्हिडिओ आपण अत्यंत महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत बघा. नमस्कार. आज आहे मंगळवार, तारीख आहे 28 जुलै 2026. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल सोमवारी जेव्हा बाजार सुरू झाले, तेव्हा मालेगावचे काही शेतकरी आपला कांदा उमराण्याच्या बाजारामध्ये घेऊन गेले होते. आता उमराणा येईपर्यंत सकाळचे लिलाव होते, ते सुरू व्हायच्या आतच त्यांना काही व्यापाऱ्यांचे फोन आले. ओळखीचे व्यापारी होते आणि पांढऱ्या गादीवर बसणारे काही व्यापारी. त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही कुठे आहात, तर तुमचा कांदा तातडीनं आमच्या गोडाऊनला घेऊन या आणि गोल्टी गोल्टा असेल तर तुमच्या जे काही ओळखीचे गावातले शेतकरी असेल कांदा उत्पादक त्यांनाही घेऊन या आणि त्यांचा कांदा तुम्हाला पाहिजे त्या भावात आम्ही विकत घेतो. या सगळ्या शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण एरवी 5-5, 6-6 लाईन, 7-7 लाईन किंवा 10व्या लाईनमध्ये नंबर लागतो आणि आपला नंबर येईपर्यंत बाजारभाव कमी झालेले असतात. अशी सगळी स्थिती असते. पण काल मात्र या शेतकऱ्यांनी थोडासा विश्वास ठेवला आणि त्यांना चक्क 21 ते 22 रुपये गोल्टीला किंवा जो मीडियम लेवलचा कांदा होता त्याला भाव मिळालेला आहे उमराणे बाजारामध्ये. तर व्यापारी आता शेतकऱ्यांना भरभरून असं फोन करून बोलवत आहेत, त्यांचं स्वागत करत आहेत. पण हे व्यापारी बाजार समितीच्या बाहेरून फोन करत आहेत. आता हे व्यापारी कोण आहेत? तर हे सगळे व्यापारी जे FPO आणि ज्यांच्या सहकारी संस्था आहे नाफेडच्या संबंधित किंवा ज्यांनी FPOला बाहेरून पाठिंबा दिला आहे, असे व्यापारी आहेत, असे दलाल आहेत आणि जे नाफेडसाठी खरेदी करत आहेत. मग आता ही नाफेडसाठी खरेदी होत असल्यानं सध्या नाशिकचे काही व्यापारी, FPO मधले व्यापारी म्हणूया नको त्यांना दलाल म्हणूया. तर नाशिकचे हे दलाल हे गेलेत रतलामला, मध्य प्रदेशमध्ये किंवा तिथल्या शाजापूर इंदोरच्या याच्यामध्ये तिथून स्वस्तात कांदा घेत आहेत. पण तिथे अडचण काय झाली की तिथे कांद्या सुरुवातीला त्यांना 13-14 मिळाला, पण नंतर तिथल्या शेतकऱ्यांना समजलं की अरे ये तो नाफेड के लिए खरीद हो रहा है और ये भ्रष्टाचार वाली प्याज है. तर मग तिथले शेतकरी शहाणे झाले. ते म्हणाले की भाऊ आम्ही ज्या बाजारापर्यंत येतो तिथलं तू भाडं दे आम्हाला, कारण बाजार समितीपासनं या व्यापाऱ्यांचे किंवा या दलालांचे जे खळे आहेत ते लांब होते. आता या खळ्यावर जायचं एक्स्ट्रा भाडं लागतं. तिथले शेतकरी भाडं मागायला लागले. त्यामुळे यांची झाली गोची. हे परत आले आपल्या आपल्या गावामध्ये, आपल्या नाशिकमध्ये, कसमादे पट्ट्यामध्ये आणि त्यांना वाटलं की नको बाबा एवढ्या लांब जाण्यापेक्षा इथंच स्वस्त पडेल. आणि त्यांनी कालपासनं मग सगळ्या शेतकऱ्यांना, ओळखीच्या शेतकऱ्यांना, ज्यांना हाडहूड करत होते असे सगळे शेतकरी असायचे, या शेतकऱ्यांना मोठ्या प्रेमानं आमंत्रण द्यायला सुरुवात केली आपल्या खळ्यावर. मागच्या 2 दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात गोल्टी गोल्टा असेल, विशेषतः पिंपळगाव, सटाणा, देवळा, उमराण्याची खाजगी बाजार समिती, त्याच्यानंतर चांदवड आणि काही प्रमाणात लासलगाव या ठिकाणी दलालांनी नाफेडसाठी बऱ्यापैकी खरेदी परत सुरू केलेली आहे. परिणाम असा झाला आहे की गोल्टी गोल्ट्याचे बाजारभाव जे आहेत ते शनिवार येईपर्यंत थोडे कमी झाले होते, ते परत वाढलेले आहेत. काल तुमच्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी गोल्टी गोल्टा जर विकला असेल तर त्यांना किमान नाशिक पट्ट्यामध्ये किंवा कसमादे पट्ट्यामध्ये किमान 15 ते 16 रुपये आणि जास्तीत जास्त 19-20 रुपये मिळाला असेल. आता तुम्हाला प्रश्न आहे की नाफेडच्या कांदा खरेदीचा जो बाजारभाव आहे सध्या 2160 रुपये आहे. परवाच्या व्हिडिओत आपण सांगितलं होतं की 35 रुपये बाजारभाव वाढला आहे. मग आता किती हे वाढणार आहे? आणि 2160 रुपये बाजारभाव आहे आणि शेतकऱ्यांचा कांदा 2100 रुपयाने घेतोय, तर 60 रुपयासाठी कोणी व्यवहार करेल का 60 पैशांसाठी? तर तसं नाही आहे. हे काय करतायत, खराब माल जो चिंगळा, खराब खाद, चोपडा आणि हा शेतकऱ्यांकडनं घेतलेला 2000-2100चा माल एकत्र करतात आणि तो नाफेडला देत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय करावं त्याच्यामध्ये. तुमच्यासाठी चांगली बातमी हीच आहे की पुढचे 3 दिवस म्हणजे नाफेडच्या कांदा खरेदीची मुदत जी आहे की केंद्र सरकारने जे घालून दिलेली आहे या सगळ्यांना, ती आहे आत्ता तरी 31 जुलै.
31 जुलैनंतर या सगळ्या याच्यामध्ये ही मुदत जर वाढवली नाही तर ही कांदा खरेदी थांबेल आणि आत्ताचे जे गोल्टागोल्टीचे चांगले बाजारभाव आहेत ते कदाचित मिळणार नाही, कमी होऊ शकतात. त्यामुळे जे शेतकरी पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये, म्हणूनच कांदा बाजारात एक मोठी उलथापालथ होणार आहे. हे सगळे दलाल जे आहेत नाफेडचे ते सक्रिय झालेले आहेत आणि या दलालांकडनं नाफेडसाठी खरेदी होत आहे आणि त्याचा फायदा आता शेतकऱ्यांना एका वेगळ्या अर्थाने होतो आहे. नाफेडची आतापर्यंत किती खरेदी झाली? काल दिवसभर आम्ही वेगवेगळ्या संस्थांशी, वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी बोललो. तर आतापर्यंत असं सांगितलं जातं आहे 1,00,000 ते 1,10,000 मेट्रिक टन खरेदी झाली आहे नाफेड आणि NCCF मिळून. टार्गेट आहे 2,00,000चं. ते टार्गेट त्यांना 2-3 दिवसात पूर्ण करायचं आहे. त्यामुळे 50 शेतकरी, 100 शेतकरी असं ते बोलत आहेत. आता दुसऱ्या बाजूला नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकरी फिरकत नाही आहे, कारण ज्या FPC नेमल्या आहेत गव्हर्नमेंटने नंतर नोटिफिकेशन काढून, ते सगळ्या त्याच्यामध्ये बहुतेक भ्रष्टाचारी आणि व्यापाऱ्यांच्या आहेत आणि त्या खरेदी करतायत. पण त्याचा फायदा आपल्याला होतो आहे शेतकऱ्यांना. त्यामुळे या 2-3 दिवसात तुमचा गोल्टा असेल तर गर्दी न करता, आवक न वाढवता, किंवा असं कोणी व्यापारी म्हणत असेल की तुमचा कांदा मी खरेदी करतो, किंवा दलाल म्हणत असेल सॉरी, तर तुम्ही तो द्यायला हरकत नाही याच्यामध्ये. मात्र तुमचे जे कैवारी त्यांना विचारा बाबा काय आम्ही कांदा द्यायचा की नाही. होणार काय की तुम्ही नाफेडला एकही कांदा दिलेला नाही आहे आणि शेतकऱ्यांचा अगदी 5 ते 10% सुद्धा कांदा नाफेडकडे नाही आहे, तरी पण गोडाऊनं भरलेली आहे आणि हाच कांदा आता लवकरच बाजारात येऊ शकतो. तो आल्यानंतर बाजारभाव पडतील किंवा त्याच्यावर काहीच परिणाम होणार आहे किंवा नाही, याबद्दल आपण संध्याकाळी किंवा उद्या चर्चा करू. सध्या तरी चांगली बातमी काय आहे की दलाल सक्रिय झालेले आहेत आणि त्यांची टिंबगिरी सक्रिय होते आहे. आता दलाल काय करतात, कुठली गिरी करतात ते तुम्ही शोधा. त्याचा फायदा सगळ्यांना होत आहे. हा काय वाईट शब्द प्रयोग नाही आहे, काळजी करू नये. आणि पुढचे 3 दिवस 31 तारखेपर्यंत मुदत संपेपर्यंत, विशेषतः तुम्ही कसमादे पट्ट्यातले शेतकरी असाल आणि असे कोणी ओळखीचे दलाल तुम्हाला फोन करत असतील तर तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. पैसे रोख घ्या आणि जो काही व्यवहार कराल तो रोकडा करा. एवढंच एक सांगणं आहे. या सगळ्याचा परिणाम इतर कांद्यावर सुद्धा होऊ शकतो. त्याचे पण बाजारभाव कालपासनं पिंपळगाव असेल, पुणे असेल, इथे थोडेसे वाढलेले आहेत. हा सगळा सल्ला नाशिक आणि मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांसाठीचा होता, पण त्यामुळे इतर शेतकऱ्यांच्या कांद्यावर सुद्धा थोडाफार फरक पडू शकेल आणि आपण जिल्हावार जे कांद्याचे बाजारभाव असणार या आठवड्यात ते कसे असणार हे बघायचे असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकता. सध्याचा संकेत असेच आहेत की पुढचे 2-3 दिवस, 3 दिवस 31 तारखेपर्यंत गोल्टा त्याला चांगले बाजारभाव मिळतील. नाफेड NCCFचे दलाल त्यांचे सध्या तरी आभार मानायला पाहिजे, उपरोधिकपणे का होईना, की त्यांनी शेतकऱ्यांचं चांगलं भलं करत आहेत. कधी सापडले तर त्यांचे आभारही माना, कारण नाफेडच्या खरेदी केंद्र जे आहे तिथं सध्या एकही ट्रॅक्टर नाही, एकही शेतकरीने ते घेतच नाही आहे. पण दलालांमार्फत मात्र मागच्या दारानं हा कांदा येतो आहे आणि तो जो भ्रष्टाचार चालू आहे तो छान सुरू आहे. तर मला काय वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीनं पुढचे 2-3 दिवस आहे त्यावर लक्ष ठेवावं आणि त्यानुसार कांद्याचा निर्णय घ्यावा. जोडून राहा. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद.